स्वागतम श्री वरदान देवी प्रसन्न जय महानुभा प्रसन्न अनाथनाथ गणपती गजवदन श्री लंबोदरा सिद्धिविनायका बालचंद्रा हे रंभा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्त पालका करी करुणा गजानना पैसे असता सिद्धू वर्णा विघ्न नायकन मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा श्री विश्ववंदना विघ्नेश्वरा अशा विघ्नहर्ता गंगाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि 32 वर्षाच्या वयामध्ये मुजरा चतुरी मृत्यूची झुंज देणारे श्री छत्रपती संभाजी महाराज त्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली माता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून बौद्ध मावळ्याच्या गावची ग्रामदेवता श्री वरदान देवी आणि जय मानोबा आणि रंगदेवता नटेश्वर यांना वंदन करतो आणि त्याच्या जमलेल्या माझे तमाम बंधू आणि भगिनी यांना मानाचा मुजरा करून आज बालगोपाल मित्र मंडळ ताडवाडी चुनाभट्टी श्रीराम नवमी उत्सव मोठा मोठे उत्सव साजरा करत आहे या निमित्ताने श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ माझे मावळंगे मांडवतेवाडी यांना ते बहुरंगी नमन सादर करण्याची ही संधी दिली या संधीमुळे या मंडळाचे मी आमच्या सर्व संचालक मंडळातर्फे आभार व्यक्त करतो आणि खरोखरच अशा या मुंबईच्या ठिकाणी असे प्रोग्राम करणं आपल्या या संस्कृती जपणं हे मुळाचं कार्य श्री बालगोपाल मित्र मंडळ ताडवाडी सुधापट्टी हे करत आहे आणि खरोखरच यांचे पुढेही असे कार्यक्रम उत्स्फूर्तपणे चालू आहेत आणि त्यांचा साईबाबाचा हाही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतो आणि हे सर्व कार्यक्रम ही कमिटी एकजुटीने करते आणि खरोखरच ह्या एकजुटीला माझा सलाम म्हणून गोपाल मित्र मंडळ ताडवाडी चुनाभट्टी या मंडळासाठी या ताडवाडीत मंदिर उभे आहे साई बाबांचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले ताडवाडीत मंदिर उभे ताडवाडीत मंदिर उभे या ताडवाडीत मंदिर उभे आई साई बाबांचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला बदललाचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला बदललाचे दर्शन घडले आम्हाला बदललाचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला बदललाचे शिकवण दिली न्यारी प्रेम सत्तान साबुरी भक्तीची व्यक्त निराळी भक्तीची व्यक्त निराळी कोण होई जीवनाचे कोण होई जीवनाचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला त्यांच्या रूपाने
नाचा मेळा सलामी देती ही मानाची सलामी देती ही मानाची आम्ही पाहिजे संस्कृतीचे आम्ही पाहिजे संस्कृतीचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला मल्हारचे त्यांच्या रूपाने दर्शन घडले आम्हाला त्यांच्या रूपाने दर्शन घडले त्यांच्या रूपाने दर्शन घडले थोड़ा आवाज कमी कर थोड़ा कमी कर जास्ती आवाज थोड़ा कमी कर थोड़ा कमी कर लाइक करायला विसरू नका रे चालू होते काय होतं हॅलो ऐकत नाही हॅलो सत्यनारायण महाराज की गाय देवी माते की गणपती बाप्पा शिव पार्वतीच्या तू बालका देवा सृष्टीच्या तू मालका शिव पार्वतीच्या तू बालका देवा सृष्टीच्या तू मालका आम्ही वंदन गणराया करतो तुला आम्ही वंदन गणराया करतो तुला रंग पडूते आमचा या हृदय गणना आम्ही वंदन गणराया करतो
Amen.
एक लाईक होऊन पाणी पाहिजे तुम्हाला? पाणी सिक्रेट आहेत काय? हाय हाय
धागा नको कधी घेऊ वैर पुन्हा माणसातल्या मानवा धागा तुझा विना जन आरंभ तू अन्ना जन आरंभ तू अंतो विश्वजाल चाले वगना तुला साधनाल तुझा बंद विणताना माणसाला त्या देऊनी सहारा निमित्तानं त्यांचा काय कल्प केला निमित्तानं त्यांचा काय कल्प केला काय कल्प केला साई बाबाला 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 स्वतः मागुलिया दारोदारी भिक्षा करी अनाथांची साई देवा पाड रक्षा स्वतः मागुलिया दारोदारी भिक्षा करी अनाथांची साई देवा पाड रक्षा तीन दुबळ्यांच्या सेवाचा करीला तीन दुबळ्यांच्या सेवाचा करीला सेवाचा करीला साई बाबाला 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 शब्द मालिक एक
महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा कर्मकारे सुखदा
आता मला जावं लागेल. राधा, मग तुला कधी भेटशील? तू उद्या येशील? अगं राधे, जशी आज आली होतीस. या संसाराची रीतच आहे बघ. तुझ्यासाठी निवडले होते. माझे मन ते फक्त तुझ्यातच गुंतले होते बघ, म्हणून मी इथे आले. ही चांगली गोष्ट आहे राधा. राधा, जेव्हा मी मुली वाजेल तेव्हा तू समजून जा की मी नदीकडे तुझी वाट पाहतोय म्हणून. नाही रे का ना, तुझी ही मधुर बाजरी वाजवू नको का? अरे का तुझ्या या मुरलीच्या स्वरामध्ये कोणती जादू आहे मला माहिती. पण तेव्हा दुपारी सर्व गावकरी झोपले असतात. तुझ्या या मधुर बाजरीचे स्वर तेही जागे होतात आणि सर्वांना समजतं की तू आमच्या गावाबाहेर आलाय. अरे का ना, मी कितीही लपून यायचा प्रयत्न केला तरी ही गोष्ट सर्वत्र पसरतेच बघ. अरे मोहना, मी तुझ्यासाठी किती टीका सहन करते हे फक्त माझं मला माहिती. राधा, इतकेला घाबरल्याने प्रेमाचा मार्ग धरू नये. राधा, जेव्हा मुली वाले तर घराबाहेर पडू नकोस. अरे का ना, ते देखील शक्य नाही. राधा, मी जाऊ शकत नाही. प्रेम करणं थांबव. हे देखील शक्य नाही राधा. मग हे देखील शक्य नाही की मी गावामध्ये नाही थांबलो. राधा, मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. मी फक्त प्रेमाच्या आशा जगतो आणि मी प्रेमाला सर्वोच्च मानतो, म्हणून मला यावं लागेल. राधा, तुझ्या पाऊसला मुरले होते आणि परत येईल. माझ्या पाऊस होणार? अगं हो राधे, तू तुझ्या मैत्रिणीसोबत घाटाघाटावर पाणी भरा जातेस ना? हो जाते. त्या सर्व पावलाच्या गुन्हा व त्यामध्ये तुझ्या पावलाच्या दिवशी ओळखू शकतो मी. मी फक्त त्याच्यावर प्रेम करेन आणि परत येईल. तुझी माया या राधिकेला अनेक रूपात बोलवत असते बघ. अगं राधा, हेच तर वेद आणि ऐकवत यांचे रहस्य आहे. वेदामध्ये ऐकवत आहे आणि ऐकवतामध्ये द्वैत लपलेलं आहे. सत्य समजल्यावर तुम्ही माहिती तक्रार करणार नाही. अरे का ना, मी एक साधारण मुलगी आहे. एवढ्या खोलवर नाही रे जाऊ शकत. अगं राधा, ही नक्कीच खोलवरची गोष्ट आहे आणि याचा अर्थ अगदी सोपा आहे बघ. म्हणजे मायेच्या डोळ्याद्वारे आपण आपल्या भोवतालचे वेगवेगळे रंग आणि चेहरे पाहतो, विविध प्राणी पाहतो. ते वेगवेगळे नाहीत, एक आहे. जीवाय त्या जगात काही नाही बघ. आणि एक गोष्ट आहे बघ, ती कोणती? प्रेम. राधा आणि कृष्णाच्या प्रेमावर प्रेम करा, त्याशिवाय तुमचा संसार कोणत्याबरोबर आधार उभा राहील. हो राधे, काय खरं बोललीस आणि किती सुंदर बोललीस. तू आपला लांब लचक वाद एका शब्दात दूर केला. म्हणजे देवाने त्याग केला तर. हो राधे, तू म्हणाली प्रेमाशिवाय जग कसं चालेल. प्रेमाशिवाय जग उद्ध्वस्त होईल, कारण प्रेम हा या जगाचा आधार आहे आणि प्रेमात या सृष्टीचा आधार आहे. आता मला जावं लागेल.
Lavila,
साठी आलेलं बक्षीस पुढील प्रमाणे सीताराम गावडे यांच्या स्मरणार्थ सुलभा सीताराम गावडे यांच्याकडून 200 रुपये, कैलासवासी सुनील मांजरेकर यांच्या स्मरणार्थ यांचे बंधू दुर्गेश महादेव नवेळे ओझरखोड यांच्याकडून 501 रुपये, तसेच संतोष विजळे गाव गोटी यांच्याकडून 100 रुपये, तसेच जितेंद्र गराटे गाव खणसवणे यांच्याकडून 100 रुपये, तसेच कनिष्ठ रुपेश बाची आणि मोक्षा बाची यांच्याकडून 501 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांचे वर्धा देवी नाट्य नमन मंडळ भावळिंगे मांढरेकर वाडी शतशः आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच पुष्पावली धनावडे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे बक्षीसदात्यांचे हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, तसेच काशीराम गोरेकर यांच्याकडून 500 रुपये. या बक्षीसदात्यांचा वर्धन देवी नाट्य नमन मंडळ अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. हॅलो 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 सूर्य नारायण आला आला पूर्वेला देव सूर्य नारायण आला पूर्वेला सांगे उषा काल झाला पाखरांची किलबिल सांगे उषा काल झाला.
पहाटे पहाटे येणारा पक्ष्यांचा मंजूर आवाज अगदी प्रसन्न झाले. काम करून पाठीचं तुकडं झालंय गे बाईच्या जीवनात काम काय तुला झालं आता आपल्याला चांगली नाचत होती. काय सांगू तुला काय झालं कसं त्याशिवाय मला समजणार कसं. राधाबाई इच्छा आहे ना नेहमीच तसं नाटक सुरू या पोरीच्या तोंडाला आवडणार. मला सोडायलाच नाही बघ काय तुझं आपलं काहीतरी आणि कशा करायला माझं नाव बोलतो घरची चार कामं आवरून जा यावरून म्हणून थोडा दम लागलाय ग. काय म्हणाली अजून घेणारच तुला काय सांगू लागणार ना मोठे पैसे राधाबाई लेकी नाही लेकी नाही अगं मी नाही न बोलण्याचा ब्रेक घेतलाय बघ. सुंदरा आयुष्य आहे ना एका गाडीसारखं असतं बघ मध्ये मध्ये ब्रेक द्यावा लागतो नाहीतर खड्डा नक्की जा. आयुष्याच्या गाडीला तुम्ही असे सारखे ब्रेक दिले ना तर आयुष्य तुमचा ब्रेक अशा वळणावर लावतं की तिथे तुमची हाडबळ फाटते. तुम्हाला काय
जोडीदार निवडताना घाई करू नका. जोडीदार निवडताना घाई करू नका आणि जर तो निवडला तर तो असा निवडा की आयुष्याच्या वळणावर कधी ब्रेक लावायची गरजच पडली ना पाहिजे. बरोबर ना? मला पण एका मुलाने मागणं घातलं बघ. बाई मागणं नसेल ग, तुझ्यासाठी लग्नाला स्थळ आले असेल ग. चंद्रा पोरी तुला जरा शब्दांवर लक्ष दे ग. ऐकता अर्थाचा अनर्थ होऊन बसतो बघ. कर ग बाई, कर एकदाचं लग्न. तुझी अशी घाई बघवत नाही ग. नुसती उठते ती उतावळे नवरे गुडघ्याला भाषी असं काय देऊ मिली बाजूला. विचार करेल अगं पोरी आपल्याला बाजारला उशीर होतोय. चला बघू बिगी बिगी. अगं पोरी आपण बाजारला जायचं खरं, पण या बाजारची माहिती तुम्हाला आहे का? तुला पण माहित नाही बघ. अगं मग आपण आता जायचं कसं? राधे माझ्या शेजारी एक मावशी राहते, तिला पण बघ. कोणाला वाट माहिती आहे ना त्या रस्त्याची? दुसरी कुणालाच नाही माहिती. चला आता काहीच आहे ना. चला आता अगं हे मावशी मावशी काय ग म्हटलं? अगं येतेच म्हटलं ना. आले हा. मावशीचा हा विषय हाय, आंबा येऊन सांगते. मावशीचा हा विषय हाय, माझ्या संसाराला नजर ही लागली ग बाय. माझ्या संसाराला नजर ही लागली ग बाय.
माणूस नाही अगं बाय 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 परशाचा माणूस नाही माझ्या संसाराला नजरही लागली बाय माझ्या संसाराला नजरही लागली बाय माझ्या संसाराला नजरही लागली बाय माझ्या संसाराला नजरही लागली जय आहे सभेऊन सांगते माऊली गावी जय नजरही लागली माझ्या संसाराला 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 नजरही लागली अगं काय सांगू राधाबाई तुला काय सांगू सांग बघू अगं लग्न होऊन 2-3 वर्ष चांगली गेली बघ मुर्दा मित्रांच्या नादाने रोज दारू पिऊन येऊन मारत असतो बघ अगं काय माहिती कुणा मेल्याची नजर लागली माझ्या संसाराला ग मारून मारून आहे ना पाठीचं पार चालन केलंय बघ या दारू पायी आहे ना संसाराचं पार वाटोळं झालंय बघा घरदार विकायला लागलं आणि आज ही बाजारात जायची वेळ आली बघा अहो मला सांगा दारू पिऊन कोणाचं भलं झालं आहे का अहो रती महारथी देशोधडीला गेले म्हणून हात जोडून सांगते तुम्हा हो सज्जना म्हणून हात जोडून सांगते तुम्हा हो सज्जना नका व्यसनावून होऊ सांगा या जगाला असं सांगा या जगाला काय ग राधे अगं मला आवाज कशाला दिला बाजारला जायचं ठरवलंय बघ अगं मग जायचं होतं की जायचं होतं म्हणतेच कर पण आता एकीला पण रस्त्याची माहिती नाहीये अगं रस्त्याची माहिती नाहीये अगं हो मावशी ठीक आहे तू बाजारात जायचं म्हणतेच कर पण तुम्ही विक्रीला काय घेतलंय ते सांगितलं पाहिजे बघ मावशी सांगितलंच पाहिजे अगं मग त्याशिवाय तुमच्या मालाची विक्री कशी होणार बरं मावशी मग मी सांगू सगळ्यांचं अगं तू एकटीच का सांगणार या काय मुख्य आहेत का नाही मावशी पोपटासारख्या बोलतात बघ अगं मग तू हो बाजूला यांचा पोपट बघ कसा मी बोलता करते ते अगे बायाची पुढे पाहू म्हटलं मावशी अगं तू विक्रीला काय घेतलंय मावशी मी घेतली बघ विक्रीला बासुंदी आणि नेसलीस ग काय अगं नेसली बघ पैठणी खूप छान बाई हो माग अगे तू अशी घे पुढे पाहू मावशी अगं तुझं काय घेतलं मावशी मी की नाही घेतलाय खावा आणि नेसलीस ग काय नेसलाय बघ शालू नवा सांग बाई हो माग अगं तू याची पुढे पाहू काय म्हणते मावशी काय ग बाई तू काय घेतलंय मावशी मी की नाही दही घेतलं बघ दही आणि नेसलीस ग काय मावशी मी काय नेसलंय हिरकल सांभाळून नाही तर सर्कल हो माग अरे राधाबाई आता तू विक्रीला काय घेतलं ते सांग पाहू ऐका मावशी मी विक्रीला घेतलं बघ दूध आणि नेसलीस का काय सांगू म्हणते सांगायलाच पाहिजे ऐका चंदणी पाण्यात वृद्ध कळी असली श्रीकृष्णाच्या प्रेमात मी नकळत बसली बाजारला जायला पैठणी नेसली आणि काय ग मावशी ती गोकुळची राधा तुला कशी वाटली खूप छान वाटली बाई ठीक आहे मग चला आता बाजारी जाऊया
नवीनला विचारलं. अगं तुझं ग काय? अगं माझं म्हातारीचं काय? अगं मावशी तू काय विक्रीला घेतलंय? अगं मी की नाही चहा घेतले चहा. ए चहा घ्या चहा. ओ घ्या इकडे प्या तिकडे. ओ चहा घ्या चहा. काय मावशी नुसती चाय चाय करते? अगं सांगते तुला, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर जाडी जाडी साय. पांढऱ्या पांढऱ्या दुधावर जाडी जाडी साय. एक घोट तरी पिऊन बघा मुंबईकरांनो, या मावशीच्या हातची चाय. ए मावशी एवढं तुझ्या चाय मध्ये आहे तरी काय? अगं मी की नाही एका पुडीमध्ये आहे ना साखर घेतले, अद्रक, इलायची आणि थोडीशी साखर घेतली बघ एवढी. हा आणि एवढीशी दुधाची पिशवी घेतली, त्याची फोडायची आणि तोंडात टाकायची. दुसरी पुडी काढायची, ती फोडायची, तोंडात टाकायची. म्हणजे तोंडाच्या तोंडात चाय तयार. आधी तलप गोड पुडी टाक तोंडात. आधी तलप गोड पुडी टाक तोंडात. आधी तलप गोड पुडी टाक तोंडात. अगं ही माझी चाय ना या बसलेल्या सगळ्यांच्या खिशात दिसेल बघ. एवढी प्रसिद्ध असेल माझी चहा. काय म्हणजे मावशे, म्हणजे तोंडातल्या तोंडात चाय. तुझी ही चाय ना चाय या बसलेल्या लोकांना वेळ लावून वेळ. ए सुंदरा, ही चाय पिऊन लोकांना वेळ नाही. अगं हगवण लागेल हगवण. तोंडातल्या तोंडात तुम्ही चाय तयार केला नाही का? या मावशीच्या हातची तुला चव माहितीये? हिच्या हातच्या जरी भाकऱ्या बघितल्यास ना आडवा दांडा लावून छत्री म्हणून पावसात वापरची. मला सांगा कुणाकडच्या गुलाबजामचा पाठ फारा झालाय का? पण या मावशीचा झालाय. अशी हिच्या हातची चव आहे. लागली मेली जळायला. जरा मी काय पुढे काय चांगलं करायचं म्हटलं की हिची जळायला सुरुवात. जशी काय देवाने सगळी अक्कल आहे ना ह्या मेलीलाच दिले. मलाच दिला नाही, फक्त तुझ्याशी मैत्री करता नाही ना 15 मिनिटं मेंदू बंद होता. जशी काय मी हिच्याकडे धावतच गेली. माझी मैत्री कर मैत्री कर धावतच आली होती. सप्तपतीचा होम आहे ना 3 वेळा विजला होता. एवढा तुझा वारा होता. अगं असणारच वारा. मावशी आहे, 12 गावचं पाणी पिलेली मावशी आहे. साधी तुझी मावशी नाहीये. हिला बोलून माझं डोकं दुखायला लागलंय. अरे तुला सांगित होते हिला बोलू नको, तरी पण तू बोलवलं. आता तोंड आवडतं घ्या. मावशी अगं काय म्हटलं? अगं मी तुला बोलवलं कशाला आणि तू काय करतेस काय? अगं ह्या बघ ना ह्यांचं काय भलतच चालू आहे. आपल्याला बाजार जायला उशीर होतोय. चल बघू. ठीक आहे राधाबाई, हा एवढा अवघड घाट करायला खूप थकायला होईल बघ. एक सुंदरचं गाणं घे पाहू. घेऊ म्हणते. हा घे बघू. ऐका चांदण्यांच्या पलंगावरी संसार गाड्यावरी हे जीवन चाले. संसार गाड्यावरी जन्मनारी जन्मनारी
या चालवलेल्या कार्यक्रमासाठी आलेला बक्षीस स्वरूपाप्रमाणे श्रेयस रात्रे याचकडे 200 रुपये, सुरेश अरविंद राणे उत्तम भोतरवाणे 100 रुपये, आर्या फोटो स्टुडिओ मोहननगर 101 रुपये, श्रवण संदेश पाचपुरे गाव कलंकुशी 200 रुपये, नैतिक अजय पाचपुरे गाव कलंकुशी 100 रुपये, साई योगेश पवार 500 रुपये, हर्षद रवींद्र नात्रे 100 रुपये, सुयश सुनील राणे 200 रुपये, दुर्गेश यासवरून 50 रुपये, हर्षद राजेश पाचपुरे गाव कलंकुशी 100 रुपये, कैलासवासी अनंत मांढरेकर यांच्या स्मरणार्थ संदेश खेराडे गाव सावळा 501 रुपये. या सर्व बक्षिसांचे श्री वरदानदेवी नाट्य मंडळ मावळ्यांचे पांढरकरवाडी शतश आभार आहे. धन्यवाद. अरे बरं बाबा, माझ्याकडे काय काम काढलं ते बोल. तेच सांगण्यासाठी तुला मी इथं बोलवलं बघ. काना दोघांनी थाटमाट करून मधूच्या बाजारी चालल्यात बघ. पण जाऊ दे त्यांना. अरे काना असं कसं म्हणतो, काहीतरी चांगलं तुमला खायला भेटतोय रे काना. अरे बरं बाबा, करतो काहीतरी आता तरी बोल. अरे हा ते गवलं मी दहीसूट घेऊन मथुरच्या बाईला काय आता बा मथुरेचा गोरख हा आपल्या गोकुळाकडे राहायला पाहिजे, तरच आपल्याला गोड खायला मिळेल ना. होय तेच सांगतोय मी. मी चांगली सुद्धा बा, मी नाही का तरी तुझ्या सोबत आहे बघ. होय मीच करू. चालतंय, जावा तुम्ही कुंडीवर आराम करा. चालतंय चालतंय. अरे बाप रे, एवढी मोठी जबाबदारी आणि माझ्यावर एकट्यावर ही झपणार नाही.
तुम्हाला झेपल मला पण नाही झेपणार. हा कोण मला थोडीचा वाकड्या आहे. अरे वाकड्या वाकड्या ते वाकड्या आला नाही तो आलाय ना. हा येतोय कुठला येतोय. अरे वाकड्या अरे काय अरे मी घाबरतो. तू आहेस कुठे. आलो हा लवकर ये लवकर. आलो 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 आलो. साराय सोडून दूर आधी साराय सोडून दूर बेटाय तुला आधी साराय सोडून दूर बेटाय तुझा मार आधी साराय सोडून दूर बेटाय तुला आधी साराय सोडून दूर बेटाय तुझा मार. म्हणजे तुला काय सांगू काय मी आता येत होतो ना तेव्हा मला वाटते दोन पोरं भेटली. दोन पोरं भेटली. काय बोलली तुला. मला म्हणतो तुम्ही कुठे जाता नाही काय. हो म्हटलं नाही. हे बघा झाड आहे ना पुपलीचं त्या पुपलीच्या झाडावर सुपाऱ्या लागल्या त्या मला काढून देता काय. तुला बोलले. हा मला बोलले सुपारी काढून दे. मी नाही म्हणालो नाही. काय म्हणतो घे चुवर चढलो सुपारी झाडावर घे झाडाला गादा हलवलं. नाही विचारलं रे की बाबा सुपारी पडलं काय. ते नाही तो म्हटलं तुम्हाला दिसतं त्या गुणाच्या दाखवा रे मला. बरोबर तर मी वर झाडावर चढलो. हा बरोबर दिसतात मला त्या काळ्या काळ्या पडले हा हलतात गेला वाटतंय. काय म्हणतोस त्याच्यावर हलव हलव हलताय सुपारी हलतोय. अरे भावा तू बघतोस कुठे सुपारी. अरे तू येणारच काय. तुला मी वरच्या पडल्या नाही त्या दाखवत होतो झाडावरच्या सुपारी बघतोय. काय रे तू येणारच काय.
काय तू काय पण बघू नकोस. काय पण कुठं बघतोय मी ठरला होता. त्यांना म्हटलं तुम्हाला दिसतायत ना. बरोबर मला दिसत नाहीये. मग तुम्ही एक मोठी घरकू आणा. घरकू आणा. चढलो ना. बरोबर तुम्ही त्या घरकू त्याच्यात अडकवा आणि लगेच खाली वडा म्हणजे पडतील. मी वर चढलो आणि जी त्यांनी घरकू लावली ना ती जी मला लागले मी असं खाली आलो आहे. पडलं बरे काय पडतील माझे त्याचं नव्हतं करता राहिले त्यांनी. त्यांना समजलं काय आहे यांचा भेटतो. डॅम्बिस कोरा ही आजची पिढी नाही डॅम्बिस म्हटलं मारून टाकतो की काय आता. पण तू इकडे आवाज आहेस म्हणून मी आलोय. सांगतो तुला मी आवाज कसा गेला तुम्हाला. अरे ते काय काय झालंय काय तसं. अरे झालंय काय नाही काय म्हणतो बाजार काढण्याची बघ सगळे तरी तू काय म्हणतो. आपल्याला काय करायचं. आपल्याला काय करायचं खायचंय सगळं याच आहे. मग त्या हात कुठे ते मला दाखवशील तेच सांगतो ना. मजुरीचा घाट चढून आपण कुठेतरी दाबा धरून बसू. काय धरून बसू दाबा. अच्छा 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 तुला काय वाटलं दाबा. नाही कुठला तरी आज येणार दाबा दाबा. हा आपण लपून राहूया. मग तू आता माझ्यासोबत चल आणि मला बुटायचं ना. चल पण तू दाखवशील मला. हो हो पुढं हो कारण तुझा लगेच दिसतो मला. बरोबर पुढं हो जाऊया. पुढं हो मग जाऊया ना आपण. वाजवू नको हो. वरती टमरच मोडीन तुझा बाप. तू वरी माझी चांगलं मूर्ती माझ्या चांगलं मूर्ती तुझी वरती भांडणा खाली पोडून आपल्या फटावर फट्ट पडती. काय मला तू. अरे मेल्या ती कोवळी आहे तिकडे. तुला सांगतो का समजलं नाही काय. काय पिकलेल्या ऊस आंब्याची मजा आहे ना. आग लागली मेलेच्या तोंडाला. अरे तुझ्याकडे बघ. अरे तू मेला तो कुसलेला कोरमाटलेला बारीक झालेला आंबा. तुला हापूस आंबा घेऊन तू काय करणार काय आहे. बघितलेस काय तू आतनं माझी चव बघत नाही. तुला तुझी बघायची मला गरजच नाही. अरे मी मावशी आहे. कारागाव फिरलेली आहे. अरे सगळीकडची चव मला माहित आहे.
अरे बघतेच आहे तुझ्याकडे. मला नाही तुला विचारायचं होतं. आता काय विचारायचंय? इथं तू आता भेटले हे सगळे साक्षीदार आहेत. हे सगळे काय म्हणतो? तर मला विचारायचं होतं. काय विचारायचं आहे? तू माझ्याशी लग्न करशील? काय तरी काय मेल्या? अरे माझं लग्न झालंय, 2-2, 4 पोरं आहेत मला. हा विचार आलं ते पण चालते. तुला चालेल मला? अरे पण तू मग लग्न करशील तर मला कुठे नेशील की नाही फिरायला? हो मोठा. अरे तुला कुठं नेल माहिती आहे मी? कुठे? काश्मीरला. काश्मीरला? अरे पण मेला तिथे बर्फ असतो. काय झालं? बर्फ आणला म्हणून काय झालं? तुला काय करायचंय बर्फाचं ते? अरे मेल्या घरातला फ्रीज उघडला तरी तुझी कोलबी होते. तुझे काश्मीरला जाऊन काय करणार? सगळ्यासमोर सांगायला होतं तुला. मग जया सुद्धा म्या तूच बघ मला नाही झपणार. मला वाटलं होतं. अरे अरे मेल्या तू हरिमुनला काश्मीरला काय जातोस? अरे आमच्या कोकणात चल. मग मेला जातेला काश्मीरला हनीमूनला. अरे माझ्या टायमाला फक्त 0चा बस. मग त्या बर्फावर 4 काढली मी आणि आता म्हणतो काश्मीरला चल. नाही नको आता नको बोल काही काढला. काय मग मावशे बोल बाबा. काय बरं आहे ना? माझं एकदम बरं चाललंय. तुझं सांग. काय मी काय म्हणतो? काय म्हणतो? कृष्णदेवाच्या हुकमाप्रमाणे हा रस्ता मी बंद केलाय बघ. बंद केलाय? होय. तू कुठून पण जा. सगळे सगळ्या वाटा ज्या आहेत ना वाटा सगळ्या बंद केले बघ. असं म्हणतोय? होय होय. परत मार खायचा? हे कृष्णदेवाचे सौंदर्य आहे. त्यांनी रस्ता बंद केलाय. आपण खूप थकलो आहे. 5 मिनिटं विश्रांती घेऊया बघ. ठीक आहे ये तुला. काय बा आपल्या नियमाप्रमाणे आपलं मावशी बसली आहे का उभे आहे बघून ये एकदा आणि आपण ही खुशखबर आपण आपल्या देवाला सांगू. चालेल रे बाबा, त्या सगळ्या बसलेल्या असतात मला माहिती आहे. तो आपण ही पुष्कळ सांगायलाच जाऊया. जरा तुम्ही पण बघ इकडे. तरी पण काय बघायचं आपण बरोबर आहे ना. दे माझं दे. बघतो ना इकडे जाऊ. बसल्या चांगल्या निघूया आपण आता. आपलं झालंय नाही मी जातोय आता. पुढं हाय. अरे पुढे काय जेवणात कुंजवळ चाललो मी. मला सांग आम्हा गवळींच्या मालाची नासाडी करून तुला काय बरं मिळतं? अगं राधे, देवकीचा बाळ, नंदाचा लाल आणि दृश्यकांताचा काल आहे मी. युगे युगे अवतार धारण करून मी अनेक दैत्य मारले आणि आता स्वस्वरासाठी हा दृश्य अवतार धारण केलाय. बघ कंस वधाचा आणि कंसाच्या वधाचा काय बरं संबंध? अगं राधे, पुढे जाणारा गोरख हा बंद झाला म्हणजे त्या दृश्यकांताला कळकळ लागेल आणि ती चूक त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. बघ तू आता म्हणाला मी नाना अवतार धारण केले, पण सांग बरं तुझी जन्मली काय राजा? ऐक तर
या चालू असलेल्या रंगबहारदार कार्यक्रमासाठी रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं बक्षीस पुढील प्रमाणे वेद चव्हाण यांच्याकडून 100 रुपये, पार्थ सिसप 100 रुपये, अविघ्न नलावडे 200 रुपये, योगेश नाथे खास गौदावरीसाठी 200 रुपये, आर्या आणि सारिज विवेक नाचरेकर गाव राजापूर यांच्याकडून 200 रुपये, सुधा छावा यांच्याकडून 100 रुपये, संतोष नाचरे गाव यांच्याकडून 101 रुपये. या सर्व दात्यांचे श्री वरदान